गाईज, मी तन्वी आपल्या सामच्या नव्या कोऱ्या बुलेटिन म्हणजे पॉडकास्ट फॉर जेन झीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वेलकम. सो पीपल, दरवर्षी इंस्टाग्राम ग्लोबल रिंग अवॉर्ड प्रेझेंट करतं आणि 2025 ग्लोबल रिंग अवॉर्ड डिक्लेअर झाला इंडियन क्रिएटर डॉली सिंगला. तर हा अवॉर्ड खूप स्पेशल आहे. इंस्टाग्राम त्यात तुम्हाला ॲक्च्युअल गोल्ड रिंग देतं, ॲज वेल ॲज तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईल फोटोला सुद्धा ही व्हर्च्युअल गोल्डन रिंग दिसते. नाउ ओनली अँड ओनली अवॉर्ड विनर्स आर अलाउड टू कस्टमाइज देअर इंस्टाग्राम. म्हणजे फक्त या अवॉर्डच्या विनरलाच त्यांचं इंस्टाग्राम हवं तसं डिझाईन करता येतं. बरं, आता हे अवॉर्ड विकत घेण्या येण्यासारखं नाही किंवा तुमचे फॉलोअर्स जास्त आहेत, व्ह्युअर्स जास्त आहेत म्हणून तुम्हाला हे मिळेल असंही नाही. ॲक्च्युअल पॅनल आणि इन्स्टाचे CEO आदम मसुरी यांना ज्या व्यक्तीचा कंटेंट ओजी वाटेल म्हणजेच ओरिजिनल वाटेल आणि तुम्ही किती क्रिएटिव्ह रिस्क घेऊ शकता आणि किती क्रिएटिव्ह रिस्क घेऊन व्हिडिओ बनवता हे ते बघतात आणि हा अवॉर्ड त्यांना द्यायचं की नाही ते ठरवतात. तर दरवर्षी केवळ 25 जणांनाच हे अवॉर्ड मिळतं बरं का. एनिवेज, किड्स असो किंवा अडल्ट्स, नेटफ्लिक्स कोणाला नाही आवडत. सो इंडियाची क्रेज बघताच नेटफ्लिक्सने हे डिसाईड केलं की त्यांचं दुसरं मोठं ऑफिस भारतात ओपन करायचं. वेगाने वाढणारी फिल्म इंडस्ट्री आणि टेक इकोसिस्टम बघता नेटफ्लिक्सने त्यांचं ऑफिस लोकेशन 41,000 स्क्वेअर फीट साईजमध्ये हैदराबादला सुरू करायचं ठरवलं, ज्यामुळे लोकल जॉब्स जसं की VFX एक्सपर्ट्स, पोस्ट प्रोडक्शन एक्सपर्ट्सची गरज वाढणार आहे. दॅट मीन्स एम्प्लॉयमेंटशिप अपॉर्च्युनिटीज अकॉर्डिंग टू वा स्टुडिओज आणि मीडिया हब्स पण फास्ट ग्रो होणार आहे. स्मार्ट मूव्ह नेटफ्लिक्स. बरं, आता आपण हे जे सगळं बघतो ते आपल्या डोळ्यांनी, बट डू यू नो, मी तर पाहिलंय की आपण डोळे मिटलेले असतानाही पाहू शकतो. इज दिस पॉसिबल? दिस इज वन्स अगेन एका इंडियन बिझनेसमॅननी सुद्धा एक चष्मा लॉन्च केलाय, जो घातला की समोर जे दिसतं ते तो डिस्क्राईब करतो. त्याला विचारलं की समोर काय आहे, तर त्या चष्म्यातून एक व्हॉइस कमांड येते. तो चष्मा लिटरली तुमच्या समोर ठेवलेल्या प्लेटमधल्या फूडमध्ये किती कॅलरीज आहेत हे तुम्हाला सांगतो. तुम्ही हे खायला हवं की नको हेही ते चष्मा तुम्हाला सांगतं. अजून काय हवं? घेणार हा चष्मा? चष्मा घ्या किंवा नको, पण टेक्नॉलॉजी असे अमेझिंग प्रोडक्ट्स बनवत राहणार. जसं नायकीनी केलंय. नायकीनी आता फक्त शू कंपनी राहिलेली नाही, तर ती टेक कंपनी म्हणून पण ओळखली जाऊ लागली आहे. Let me tell you two of Nike's futuristic fantastic products. 1. Nikeनी टेम्परेचर ॲडजस्टिंग जॅकेट बनवलंय. हे जॅकेट 20 डिग्रीज पर्यंत कोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये तुमच्या जॅकेटमध्ये नॉर्मल टेम्परेचर बनवून ठेवू शकतं. इझी टू पॅक, हवा भरली तरी लाईट वेट आणि फक्त एका पंपनी हवा भरायची आणि नको असेल तेव्हा कोपऱ्यातून हवा रिलीज पण होणार. दिस इज व्हॉट पीपल वेट फॉर. सो सुरुवातीलाच नायकी हे जॅकेट फक्त ॲथलीट्ससाठी ओपन करणार आहे, नंतर त्यांच्या कस्टमर्ससाठी. मग आता लक्ष ठेवूयात हे जॅकेट कधी मार्केटमध्ये येत आहे. नाव द सेकंड अमेझिंग न्यूज. माइंड कंट्रोलिंग शूजही नायकीकडे आले आहेत. आपली एक वेगळी सायन्स टीम त्यांच्याकडे आहेच. शूजवर काम करते आहे आणि आता त्यांनी माइंड 1 आणि माइंड 2 असे 2 शूज लॉन्च केलेत. सो अशाच एक्सपर्ट न्यूजसाठी बघत राहा माझं पॉडकास्ट जेन झीज पॉडकास्ट. तोपर्यंत भेटूयात नेक्स्ट वीक. गुड बाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.